सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. मी पामर इथे पहा शब्द सर्वांच्या परिचयाचे. काय वाणू मी पामर सेना महाराज म्हणतात, कारण मोठ्या मोठ्याने प्रयत्न केले नामदेव महाराज. तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीनं केला पण पयोक्तीची शाळी करून गुणवर्णिती शारदा. 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती, पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती झाली. 18 भार वनस्पतीची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाळी केली आणि लिहायला सरस्वती बसली. काय झालं? समुद्राची सरली शाळी लिहितान पुरे मही, ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखुणी. समुद्राची शाळी सरली, पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली. तिथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय कोण तो विचार, हे माझा संपली, सरस्वती थकली. तिथे माझा काय कोणतो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा या न्यायानं काय वानू मी पामर. केवढा केला उपकार, आता केवढा केला केवढा केला केवढा केला सेना महाराज. आता जवळजवळ वेळ संपत आली. केवढा केला केवढा केला, नेमका केला काय? जड जडमुढा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. जडाचा उद्धार केला, मुळाचा उद्धार केला आणि सुपंथ मार्ग दाविला. अतिशय महत्वाचे शब्द आहे. जड भिंतीसारखं, मूळ रेड्यासारखं. हे दोन शब्द आणि दोन घ्यायचे. भिंतीसारखं जड, चालविली जड भिंती.
पण जादूचे प्रयोग म्हणून नाही, नाही तर त्यांना बाजरीचं पीठ मागायची गरज होती का आमदार साहेब? नुसता रेडा घेऊन आले असते बनला, उभा केला असता इथे, बच्चा लोग हे हेला बात करने वाला है, 10-10 पैसे डालो, पोतं भरलं असतं. मग काय कारण? रेड्यामुखी वेद बोलविला कशासाठी? गर्व द्विजांचा हरविला, हे त्याचं उत्तर आहे. चालविली जड भिंती का हरली चांगयाची भ्रांती. याला म्हणतात जडाचा उद्धार, मुळाचा उद्धार. नाही तर कितीतरी भिंती महाराष्ट्रात नाही भारतात आहे, कितीतरी भिंतीवर येड्या बाबळीन गाजर गवत आहे आणि कुत्रे सकाळचा कार्यक्रम करतात. पण एक भिंत आहे की प्रदक्षिणा झाली आळंदीची की वारकरी तिथं डोकं टेकवतात. याला म्हणतात जडाचा उद्धार. 700 वर्ष झाले दर्शन भिंतीचं. म्हणून मंदिराला खांब असतात, पण खांबासाठी मंदिर बांधणारा एकच देश आहे, त्याचं नाव हिंदुस्तान. ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशाला, त्या खांबासाठी मंदिर. जी भिंत चालवली त्या भिंतीसाठी मंदिर. हा जडाचा उद्धार. आता किती हले पाणी वाहता वाहता मेले, कितीतरी. तू का म्हणे ह्याला पाणी वाहता वाहता मेला वगैरे वगैरे मध्ये आलंच. फडगुरुजी तयार आहे. पण एक रेडा ज्याच्या मुखातून वेद बोलवला त्याची समाधी आळाला आहे. आळे नावाचं गाव आहे, तालुका जुन्नर, त्याला आळे फाटाही म्हणतात. तिथे रेड्याची समाधी आहे. पुन्हा नीट ऐका, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची. आपल्या काळाचं पांढरं वाटोळं, चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार केला. ज्या बापानं 3 मजली इमारत बांधून ठेवली तरी त्याचा एकुलता एक मुलगा त्याचा 10वा घालेल याची खात्री नाही. पण ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्या रेड्याच्या समाधी पुढे 700 वर्ष झाले अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. रेड्याच्या समाधी पुढे. याला म्हणतात मुळाचा उद्धार. म्हणून जड मुळा उद्धार केला. आता पुढे अतिशय सुंदर शब्द आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. आमची पद्धत आहे अभंग घ्यायचा म्हणजे गणितासारखा सोडवायचा, त्यातला अक्षर ठेवायचं नाही. इथपर्यंत आलो आपण. थोडं राहिला, काय थोडं राहिला, 8 तास. मार्ग सुपंथ दाविला. इथे सुपंथ शब्द आला, याचं कारण भारतीय संस्कृतीमध्ये 5 पंथ आहे. एक विपंथ, एक कुपंथ, एक सुपंथ, एक क्लिष्टपंथ आणि एक दुस्तर पंथ. आता याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल, पण थोडक्यात सांगतो. सूक्ष्म पंथ कर्म आणि ज्ञान मार्गाला म्हटलेला आहे. मंत्र चळे थोडा तरी धडची वय वेडा. म्हणून ते कर्म कठीण आहे. माहिती नसलेलं बरं. केळीच्या पानावरचं जेवण पवित्र आहे, पण मांडणी चुकली तर मॉस खाल्ल्यात जमा आहे. सदंड कदली पत्रे वाम भागेचे अग्रकम निर्दंड निराकारो मांस चर्म समाचार्य. केळीच्या पानाचा दांडा तसाच असावा आणि शेंडा जेवणाऱ्याच्या डाव्या हाताला असावा, म्हणजे आडवं पाहिजे पान. दांडा काढलेला असेल ना शेंडा कोणीकडे असेल तर त्याच्यावरचं जेवण म्हणजे मॉस खाल्ल्याचं पाप आहे. सदंड कदली पत्रे म्हणजे केळीचं पान दांड्यासह. सदंड कदली पत्रे वाम भागेचे अग्रकम, डाव्या भागाला शेंडा. निर्दंड निराकारो मांस चर्म समाचरित. हे कर्म म्हणून सूक्ष्म पंथ आहे तो. ते सत्यनारायणाची पोथी असते ना, वाघ महाराज पाणी किती घ्यावं याचं प्रमाण आहे. आता ब्राह्मणाला घाई असते, त्याच्यापेक्षा यजमानाला घाई असते. शॉर्टकट ते सांगते, काळजीच करू नको. आता ते ब्राह्मण मंडळी हुशार, इकडची चांगली आहे, तिकडच्या गोष्टी सांगतो. जर्मनचं ताट, त्याच्यात गोळ्याचा शिरा, 11 रुपये दक्षिणा. याला वाटतं इथे वाढवण्यात अर्थ नाही. चला बसा दोघही बसा दोघही बस. पाणी घ्या हातावर. केशवाय नमः, माधवाय नमः, त्रिविक्रमाय नमः. ते अर्ध तांब्या पाणी 3च घुटात करून टाकतस.
लीलावती होती, कलावती होती. मग मनोभावे त्यांनी सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे द्रव्य प्राप्ती झाली. अध्याय 3. प्रसाद सत्यनारायणाचा घेतल्या नसल्यामुळे सत्यनारायण रुष्ट झाले. द्रव्य सहित नौका पाण्यात बुडाली. अध्याय 4. पुन्हा मनोभावे प्रसाद ग्रहण केल्यावर द्रव्यासहित नौका वर आली. अध्याय 5. उभे वायू उगे 28. 11 रुपये गुळाचा शिरा वाढवण्यात काय अर्थ आहे. पण श्रीमंताचं घर आहे. ब्रेसलेट, 5ही बोटात अंगठ्या, बहुतेक उदावंत साहेबाचं असेल. चांदीच्या तबकमध्ये बदामचा शिरा प्रसादासाठी आणि तांबडा नोट दक्षिणेसाठी. मग सत्यनारायणाची पूजा काळी 4ला सुरू होते. याला सत्यनारायण म्हणतात. इथून सुरुवात. कारण तिथे आता आचमन करताना पाणी उडदाचा दाणा भिजेल एवढं घ्यायचं असते. आचमनासवे माश मात्र जल घ्यावे. माश म्हणजे उडदाचा दाणा. न्यून अधिकत्वासवे दोष पावे सुरापाना सम. जास्त पाणी आचमनात घेण्यात आलं तर दारू प्याल्याचं पाप लागतं. काय भाव पडला सत्यनारायण. म्हणून कर्म आणि ज्ञान मार्ग हा सूक्ष्म पंथात मोडतो. हा सूक्ष्म पंथ आहे. योग हा दुस्तर पंथ आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हठ योग. दुस्तर पंथ म्हणजे ज्याच्यात क्लेश अधिक आहे. क्लेशोधिक असा शब्द वापरला आहे. म्हणून हा दुस्तर पंथ आहे. तो सूक्ष्म पंथ आहे. प्रपंचित दुःखाकडे प्रवृत्त करणारा हा विपंथ आहे. कुपंथ म्हणजे यम धर्माने यादी दिलेला. यम धर्म सांगित होता तुम्ही जावे मृत्यू लोका, आपुलाला लोक जितुका तितुकाही आणावा. कोण कोण. लटके वासनेच्या नवसा. लटके वासनेच्या नवसा. करते करविते पशु हिंसा. करते करविते पशु हिंसा. तेने बहुता दिवसा. भरवसा तुम्हातिला आहे. भरवसा तुम्हातिला आहे. भरवसा तुम्हातिला आहे. भरवसा तुम्हातिला आहे. यम धर्म सांगे तुता. 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 यम धर्म सांगे तुता हे अभंग असे आहे. भूतकाळात पाडणार आहे. तुकोबारायाचं तसं साम्यता आहे. नामदेवरायाची साम्यता आहे. पण थोडासा फरक आहे. यमधर्म सांगित होता तुम्ही जावे मृत्यू लोका, आपुलाला लोक जितुका तितुकाय आणावा. हे नामदेवराय. यमधर्म सांगित होता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे वय हरी कथा सदा घोष नामाचा. हे लक्षात ठेवण्यात एखाद्या घालून द्या. तो अभंग वेगळा, मी म्हणतो हा वेगळा. यमधर्म सांगित होता तुम्ही जावे मृत्यू लोका, पुलाला लोक जितुका तितुका या नावा. ऐका त्याचे कुरंग करते निंदा धरती राग. खरी खोटी चहाळी सांगे ते कुळ आपले लटके वासनेच्या नवसा. करते करविती पशुहिंसा. त्याने बहुता दिवसा भरोसा तुम्हा दिला आहे. देव सांडून देवता उपासक मंत्र संचारी झोटिंग येताय खेताय देखते सख्य बाप तुमचे. हा कुपंथ विठ्ठल. अधोगतीकडे नेणारा कुपंथ. प्रपंचात दुःखात प्रवृत्त करणारा विपंथ. कर्मज्ञान हा सूक्ष्म पंथ. योग हा दुस्तर पंथ. आणि भक्ती मार्ग हा सुपंथ. मार्ग सुपंथ दाविला. माऊलीनं सांगितलं तरी झडझडून वहिला निघ.
इया भक्तीची या वाटे लागची या पावसी अव्यंगनीच धाम माझे तरी झडझडोणी वहिला निघ इया भक्तीची या वाटे लाग याला म्हणतात मार्ग सुपंथ डावीला. जमलं ना ताबत जमलं नाही तरी जमलं म्हणा. हो ना, आता मी तरी काय करू, ते आता थोडं थोडं चाललं वाढत, पण हे अनावश्यक नाही, ते अभंगाला धरून. जडमुडा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला, असे अगणित उपकार माऊलीचे आहे. त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काही नाही उठू देऊ नका, केवढा नाही, कोणी मागं पाहू नका. उपकार केवढा केला उपकार दिसे काही होता दिसे काही एवढा केला केला उपकार. आणि या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता सेना म्हणे उतराई होता न दिसेची काही. आता असं का लिहिलं, कारण बरचसं काही दिसलं असावं पण उपकारातून उत्तीर्ण होण्यासारखं ते नसावं, म्हणून होता न दिसेची काही. कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, शरीर आहे, जीव आहे, सगळ्यांचा विचार केला संतांनी. कल्पतरू देऊन उतराई व्हावं तर कल्पतरू कल्पना वाढवतं, संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली म्हणून कल्पतरू कमी वाटला, होता न दिसेची काही. चिंतामणी देऊन उतराई व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतं, संतांनी अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून चिंतामणी कमी वाटला. पुढे शरीराचा विचार केला, देह देऊन उतराय व्हावं तर देह नाशिवंत आहे, संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली म्हणून शरीरही कमी वाटलं. जीवानं उतराय व्हावं तर जीव मिथ्या आहे, संतांनी सत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून ठेविता हा पायी जीव उतराई ठेविता हा पायी जीव थोडा म्हणून सेना म्हणे उतराई होताना दिसेची काही. केवढा केला उपकार काय वाणू मी पामर. 10-15 मिनिट पुढे गेलो पण आनंदात हे सगळी गुणीजन मंडळी, त्यामुळे वेळही कळत नाही. बस नाही या आनंदाशी जोडा. एक एक हिरा आणला इथे, सगळ्या महाराष्ट्रातला गाजलेला हिरा एक एक गोळा केला. वाघबुवा तुम्हाला धन्यवाद. आता संपर्क असतो त्यांचा महाराष्ट्रातल्या बुवासोबत, बरोबर वेल्डिंग करतात, तारीख बसत नसली तरी बसवतात. आहे चांगलं आहे खूप. आता बनच्या सप्ताहाची कीर्ती जिल्ह्यात नाही जिल्ह्याच्या बाहेर पोहोचली. पोहोचली का नाही? मग हिंगोलीहून आमदार साहेब आले म्हणजे याचा विचार करा तुम्ही. ते मोठे मोठेच कार्यक्रम करतात पण इथली शिस्त पाहून ते भारावून गेलेले आहे. आणि आम्ही वर्षभर त्या नरसी नामदेव मंदिरासाठी वर्षभर साहेबाला
आम्हाला साहेब वाटले नाही, साहेबाला आम्ही महाराज वाटलो नाही. बस कुठेही कीर्तन असलं की झोळा सुरू. बस झालं. शेवटी साहेबांनी मनातलं सांगितलं, म्हणले एक व्यक्ती आपल्याला ते मूर्ती देते 11 लाखाची, पण म्हणतंय माझं नाव टाका. म्हटलं 2 वर्ष आपण भीक मागतो आणि त्याचं नाव टाका मूर्ती. अजिबात नाही, मूर्ती सुद्धा भीक मागूनच करू. त्याच कार्यक्रमात आम्ही जाहीर केलं, 10 मिनिटात 9.5 लाख रुपये जमा झाले. आता 1.5 राहिले. म्हटलं तुम्ही टाका, झाली मूर्ती. खूप मोठं कार्य साहेबांच्या हातून झालं. आम्ही तर सगळे गोपाळ होतो काठ्या लावायला, पण श्रीकृष्णाची भूमिका आमदार साहेबाची होती. बंदच पडू दिलं नाही. फार मोठं कार्य झालं. चंद्र सूर्य असेपर्यंत मंदिर दाणे भुवन पालखी जन्मोजन्मी प्राणिया, ही त्याचं फळ आहे. तुमची पालखी आता कोणी हिसकावून नेऊ शकत नाही. मंदिर दाणे भुवन पालखी. इथेही सुंदर बांधलं मंदिर बाबाचं, फार सुंदर. तेव्हा आपल्या सप्ताहाची शिस्त सगळीकडे माहिती झालेली आहे. आता कीर्तन संपलं तरी सुई पडेल तरी आवाज येईल एवढी शांतता आहे. कायला वाटेल हे काय विसरलंच नाही. हे बनची शिस्त दाखवली तुम्हाला. आता ही सगळी पाहुणे मंडळी उद्यापासून आपापल्या गावात सांगणार आहे, अरे शिस्त बनला जाऊन पाहिले का सुई पडली तरी आवाज न, तुम्ही तर 1 तासातच उठता. ते आपल्या आपल्या गावाला सांगतील. नाही तेही लोक चांगले आहे, तुमचेही लोक चांगले आहे, इथलंही चांगलं आहे. आणि चांगले आहे म्हणून तर परमार्थ चालू आहे बाबा. ते आपापल्या परीने करतात. आज साहेब आले, आमचं ज्यांच्याकडे मुक्काम असतो ते उदावंत भाऊसाहेब आले. सगळी जुनी मंडळी लॉकडाऊन वर्षभराचा झाल्यानंतर पुन्हा भेटली. काहीच्या नाही झाल्या बाबा भेटी, शेवटच्याच ठरल्या. काही मोठे मोठे गेले, आता त्याला इलाज नाही आहे. ते पुन्हा एकत्रित आली. पुन्हा आता जोमाना आपला परमार्थ सुरू करायचा आहे. प्रेम आहेच, त्याच्यात वाढ व्हावी. गायक मंडळीला क्षमा मागतो. आता वेळ बरीच झाली, लांब जायचं आहे लोकांना. हिंगोली कुठं आली, दुसर बीड. तुम्ही आता घरी जाऊन विश्रांती घेणार, पण हे नाही का वाघ महाराज, लांब जायचं आहे. तुम्ही मी ज्ञानेश्वर माऊली भजन करतो उद्याचं सांगा आणि मग जय विठ्ठल करू, त्यानंतरच उठायचं. आता नाही उठा म्हटलं तरी उठणार नाही सध्या. आता अशी परिस्थिती आहे. लोक आपली खूप चांगली लोक आहे, खूप चांगले. बस हेवे दावे हा माणसाचा स्वभावच असतो. पण गावोगावच्या लोकांना विनंती आहे, जिथे जिथे परमार्थ आहे, वामन भाऊसाठी भगवान बाबासाठी 12.5 महिने आपला प्रपंच चालू द्या, पण या 2 महात्म्यासाठी एका मायची लेकर होऊन एकत्रित या. तुम्हाला बाबा दोन्ही काही कमी पडू देणार नाही. काही जास्तीचं बोललो असेल तर क्षमा करा. प्रेम आहेच, त्याच्यात पुन्हा वाढ होत राहावी ही आपण संताच्या चरणी सर्वजण प्रार्थना करू. ज्ञानेश्वर पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा बाबांची संपन्न झाली. बाबा मला उभं राहिल्यावर असं वाटायला लागलंय बरं का, की माझ्या गावकऱ्यांनी जे 1-1 रुपया जमा करून जे अनमोल असा सगळा पैसे एका जागी केले, कष्टाचे पैसे सगळ्यांनी, आणि काही मनात असा एक थोडाही त्या पैशाचा लोभ न करता दान दिले भगवान बाबा करता. आणि
माझ्या गावकऱ्यांनी तेही केलं आणि खरंच तरुण मंडळींनी खूप कष्ट घेतले माझ्या माता माऊली असतील. आणि मला असं वाटतंय बाबा की त्या गावकऱ्यांच्या कष्टाला आणि पैशाला आज फळ मिळालंय. महाराज सगळं ग्राउंड जर बघितलं तर गच्च भरलेलं आहे. यापेक्षा तरी काय पाहिजे. आणि एक सांगतो, त्या आमच्या गावकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळवून देणारे सगळी पंचक्रोशी मंडळी आहे महाराज. असेच उपकार तुमचे आमच्यावर असावेत. आणि या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीयेत. तुमचे उपकार आणि बाबांचे उपकार असेच राहावेत अशी बाबांच्या चरणावर मी प्रार्थना करतो. असेच आशीर्वाद बाबांनी प्रतिवर्षी येऊन, मी तर म्हणेल जोपर्यंत सप्ताह नाही, जो काही म्हणतं कोणी म्हणे 11 वर्षे 5 वर्षे सप्ताह करायचा, मी तर वामन भवानी भगवान बाबाच्या चरणावर एकच मागणी मागेल गाड्या आज. काय? जोपर्यंत चंद्र सूर्य असतील आम्ही जिवंत नसू असू काही संबंध नाही, पण जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत या बनातला सप्ताह असाच राहावा, एवढीच बाबांच्या चरणावर आज मागणी. सगळे गुणीजन मंडळी, प्रत्येकांचे मी काही नावही घेणार नाही, कारण सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. आजच्या कार्यक्रमाचे यजमान होते संजय भगवानराव उदावंत आणि विश्वास सदाशिवराव चोले. आजचे अन्नदाते होते डॉक्टर श्री किरणराव नागरे, श्रीकृष्ण हॉस्पिटल तळणी. उद्या ठीक 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये श्री गुरुवारी हरिभक्तपरायण अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन होईल. उद्याचे यजमान असतील विजय देवदासराव सांगळे आणि गणेश पांडुरंगराव चोले. उद्याच्या अन्नदाते असतील बाजीराव लिंबाजी वाघ आणि सर्जराव सीताराम चोले. चहा पाहुणे मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती. विठ्ठल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.